हेलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर एमएस ट्रेडर्स मध्ये आणि एमएस ट्रेडरच्या या सिरीजच्या एपिसोड नंबर 6 मध्ये. बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच, कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलंच की या इंडेक्स ट्रेडिंग मध्ये तुम्ही कॅन्डलला कशा पद्धतीने वाचू शकता आणि कॅन्डलचे प्रकार किती आहेत, कोणत्या कॅन्डलचा प्रकार तुम्हाला काय दाखवतो या मार्केटमध्ये किंवा या चार्टवर. ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत इंडेक्स ट्रेडिंग मध्ये ट्रेडिंग करताना कोणती अशी गोष्ट आहे जी तुम्हाला मदत करेल रिस्क टू रिवॉर्ड रेशो साठी. बघा, आपण 5 पॉईंट घेतलेले, त्यातला सर्वात पहिला पॉईंट होता रिस्क टू रिवॉर्ड रेशो. ओके, त्यानंतर काय आपण बघितलेलं ट्रेंड, की मार्केटचे ट्रेंड कोणते आहेत. ओके, हा सेकंड पॉईंट होता. थर्ड पॉईंट कोणता बघितलेला आपण, की या मार्केटमध्ये काम करताय तुमची सायकोलॉजी. त्यानंतर चौथा पॉईंट कुठला बघितलेला आपण, कॅन्डल स्टिक. ओके, पाचवा पॉईंट कोणता बघितलेला आपण, तुझा सपोर्ट अँड रेजिस्टन्स. ठीक आहे, सो काल आपण पॉईंट बघितला कॅन्डल स्टिक बद्दल. बघा, मी तुम्हाला पहिल्यापासून बोलतोय, पहिल्या व्हिडिओ पासून बोलतोय की जे ट्रेडिंग साठी इम्पॉर्टंट आहे, जे जास्त क्रिटिकल करणार नाही तेवढंच आपण या सिरीज मध्ये शिकणार आहोत. जास्त ऍडव्हान्स मी तुम्हाला शिकवत बसणार नाही की हे करा, ते करा, ते करा, हे केला, हे केल्याने ते होते. नाही, एंड टू एंड काय उपयोगी आहे, एंड टू एंड काय तुम्हाला गरजेचं आहे तेच मी तुम्हाला फक्त शिकवेन. सो पहिला पॉईंट आपण बघितलेला कॅन्डल स्टिक. ओके, कॅन्डल स्टिक पॅटर्न कशा पद्धतीने असतात, काय इम्पॉर्टन्स आहेत कॅन्डल स्टिक पॅटर्नचे, कॅन्डल स्टिक पॅटर्न का माहीत असले पाहिजेत, कशा पद्धतीने तुम्ही कॅन्डल्सला वाचू शकता त्याबद्दल. ओके, आज आपण शिकणार आहोत सेकंड पॉईंट, रिस्क टू रिवॉर्ड रेशो. बट रिस्क टू रिवॉर्ड रेशो शिकण्यासाठी ओके, सर्वात पहिले तुम्हाला माहित पाहिजे इंडेक्स ट्रेडिंग करताना इंडेक्स मधली लॉट साइजिंग. नोट डाऊन करून ठेवा. सो आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे इंडेक्स ट्रेडिंगची लॉट साइजिंग, की इंडेक्स ट्रेडिंगची लॉट साइजिंग काय असते, कशा पद्धतीने तुम्ही ह्याला ट्रेड करू शकता, यामुळे कसा फायदा होतो तुमच्या रिस्क टू रिवॉर्ड रेशोला, तुमच्या मनी मॅनेजमेंटला. ओके, सो बघा, जसे आपण इंडेक्स बघितले, सो या वरच्या पट्टीवर काय असतात, सो या वरच्या पट्टीवर असतात सर्वात पहिले इंडेक्स. ओके, निफ्टी आहे, सेन्सेक्स आहे, बँक निफ्टी आहे, त्यात बँक सेक्स आहे, नॅचरल गॅस, XYZ सर्व. बट जे टॉपचे 3 इंडेक्स कोणते होते, जे मी तुम्हाला बोललो ज्यामध्ये सर्वात जास्त लोक इन्व्हॉल्वमेंट करतात, सर्वात जास्त इंटरेस्ट घेतात, ते कोणते आहेत, तर सर्वात पहिला कोणता आहे तो निफ्टी 50. ओके, सेकंड नंबरला कोणता आहे, सो सेकंड नंबरला आहे बँक निफ्टी. आणि थर्ड नंबरला कोणता आहे, थर्ड नंबरला आहे तुमचा आमचा सर्वांचा लाडका सेन्सेक्स. ओके, आणि सेन्सेक्स मध्ये व्हॉलिटिलिटी जास्त असते बँक निफ्टी पेक्षा, पण मोमेंटम एका साईडला येतात. आजच्याच मार्केटचा मोमेंटम हा बघा तुमच्या समोर आहे. आजच्या मार्केटचा मोमेंटम दाखवतो मी तुम्हाला. चांगला एक छोटासा स्टॉप लॉस बघून आपण इथे ट्रेड प्लॅन केलेला. ओके, आणि चांगला मोमेंटम तुम्हाला बघायला भेटला. इकडे पण एक ट्रेड लाईनच्या ब्रेकडाऊन नंतर डाऊन साईड. हे सर्व काय आहे, कशा पद्धतीने करतात, आपण सर्व शिकून घेऊ. सो हे सर्व राहू द्या बाजूला, आपण येऊ आपल्या टॉपिकवर, जो की आहे इंडेक्स ट्रेडिंग मध्ये लॉट साइजिंग. जसं मी तुम्हाला बोललो, लॉट साइजिंग तुम्हाला कशासाठी हेल्प करू शकते, सो तुमच्या रिस्क रिवॉर्ड साठी, तुमच्या मनी मॅनेजमेंट साठी. तर सपोज माझ्याकडे 20,000 आहे आणि मी ट्रेड करायला आलो इंडेक्स मध्ये. ओके, मी समजा ट्रेड करायला आलो निफ्टी मध्ये. सो निफ्टी मध्ये ट्रेड करताना लॉट साइजिंग मला काय मदत करते माहिती आहे, की माझ्याकडे 20,000 आहेत, तुम्ही एवढी क्वांटिटी निफ्टीची बाय करू शकतो, एवढी रिस्क मी या ट्रेड मध्ये घेऊ शकतो. हे सर्व मला कशावरून माहित पडते, सो हे माहित पडते मला लॉट साइजिंग वरून. सो यासाठी मी तुम्हाला सांगतोय की सर्वात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे लॉट साइजिंग. सो चला स्टार्ट करूया आपण, की लॉट साइजिंग ऍक्च्युअल असते का. बघा, मी जर तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं. ओके, तुम्ही आता एखादी फळं वगैरे विकत घ्यायला जाता, नॉर्मली केळी झाली, ऍपल झाले, सफरचंद वगैरे असं काय तरी. सो ते तुम्ही कसे विकत घेता, सो ते तुम्ही विकत घेता डझनच्या भावाने. ओके, म्हणजे डझन किती आहे, डझनची किंमत काय, तर 1 डझन केळी घ्यायचे तर मी त्याला काय बोलणार, भाई 1 डझन केळी कशी आहेत. ओके, मला ते ऍपल घ्यायचे आहेत, मला जर सफरचंद घ्यायचे तर मी त्याला काय विचारणार, भाई 1 डझन ऍपल, 1 डझन सफरचंद कसे आहेत. सो तसंच असते या ट्रेडिंग फील्डमध्ये पण, तसंच असते. तुम्हाला या ट्रेडिंग फील्डमध्ये, या ट्रेडिंगमध्ये, या इंडेक्समध्ये एखादी गोष्ट विकत घ्यायची, सो इथे देखील तुम्ही लॉट साइजिंग मध्ये विकत घेता. त्यालाच आपण डझनच्या भावाने बघूया. ओके, सो निफ्टीचा डझन काय आहे, सो मी सर्वात पहिले निफ्टीला तुम्हाला ओपन करून दाखवतो. हा आहे निफ्टीचा काय चार्ट. ठीक आहे, या साईडला तर तुम्हाला समजत असेल सर्व. हे आता सर्वात पहिले आपण एखादा ऑप्शन चेन वर जाऊया. ठीक आहे, एखादा प्रीमियम बाय करूया. समजा हा प्रीमियम बाय केला 275 चा. 275 चा मी प्रीमियम बाय केला. त्यानंतर इथे बी आणि एक्स, बी म्हणजे बाय, एक्स म्हणजे सेल. ओके, मला आता बाय करायचंय. सो मी सर्वात पहिले कुठे गेलो, बाय वर गेलो, बाय वर क्लिक केलं. आता बघा
ह्याला थोडं इकडे घेऊया. ओके, ह्याला थोडं या साईडला घेतो. सो इथे तुम्हाला दिसत असेल क्वांटिटी जसं मी तुम्हाला डझन बोललो. ओके, एक डझन मध्ये किती केळी असतात? सो 12. तसंच निफ्टीच्या डझन मध्ये किती क्वांटिटी असतात, म्हणजे किती हे असतात? सो इथे असतात 65. नोट डाऊन करा. इंडेक्स मधला सर्व पहिला टॉपिक निफ्टी. सो जसं आपण बघितलं डझन मध्ये किती युनिट असतात, म्हणजे किती तुम्हाला फळं भेटतात. ओके, जसं की केळीमध्ये किती असतात? 12. ओके, एक डझनामध्ये 12. तर निफ्टीच्या लॉट साइजिंग मध्ये, लॉट्स मध्ये तुम्हाला किती युनिट भेटतात? युनिट म्हणजे काय? नग. मराठीत जर बघायला गेलं नग. ओके, म्हणजे क्वांटिटी, किती क्वांटिटी भेटतात तुम्हाला एका लॉट मध्ये? सो एका लॉट मध्ये तुम्हाला किती भेटतात? 65. सो 65 क्वांटिटी बघायला भेटतात तुम्हाला निफ्टीच्या एका लॉट साइजिंग मध्ये. सो नोट डाऊन करा. पहिलाच पॉइंट, निफ्टीची लॉट साइजिंग किती असते या इंडेक्स मध्ये? सो ती असते 65. एवढं तर तुम्हाला समजलं असेल निफ्टीची लॉट साइजिंग काय असते. इंडेक्स मध्ये ट्रेड करायचं आहे. सो निफ्टीची लॉट साइजिंग असते 65 ची. सो जसं आपण आता निफ्टी बद्दल शिकलो, तिच्या इंडेक्सची लॉट साइजिंग काय असते? 65. ओके, सो आता येऊया आपण बँक निफ्टीवर. हा आहे बँक निफ्टीचा चार्ट. सो बँक निफ्टीवर एकदा परत जाऊ द्या. हा प्रीमियम आहे. सो बँक निफ्टीचा चार्ट ओपन केला. आता तसं आपल्याला एखादा प्रीमियम बाय करायचा आहे. सो एखादा प्रीमियम आपण उचलला, जर बाय वर गेलो, सेम प्रोसेस, बाय वर गेलो आणि इथे तुम्हाला आता दिसत असेल क्वांटिटी. ओके, बँक निफ्टीची क्वांटिटी किती असते? सो तुमच्या समोर आहे, दिसत असेल 30. किती? 30. निफ्टीची किती होती? 65. तिच्या डझनची क्वांटिटी किती होती? 65. सो आता येऊया बँक निफ्टीच्या डझनची क्वांटिटी किती आहे, म्हणजे डझन मध्ये किती क्वांटिटी भेटतील, किती युनिट भेटतील. सो तेच आहे इथे 30. किती? 30. नोट डाऊन करून ठेवा. बँक निफ्टीची क्वांटिटी किती आहे? 30. ओके, आता येऊया आपण सेन्सेक्स वर. ठीक आहे, आता सेन्सेक्स वर जसं आपण गेलो, सो सेन्सेक्स वर जसं आपण क्लिक करतो, आपल्या समोर हे एकदा दाखवूया. ओके, सो आपल्या समोर सेन्सेक्सचा चार्ट ओपन झाला. सेन्सेक्सच्या चार्ट ओपन नंतर आपण सेम प्रोसेस एखादा प्रीमियम घेऊया आणि बाय वर जाऊया. ठीक आहे, बाय वर गेलो. सो तुमच्या समोर सेन्सेक्सची क्वांटिटी आली. काय आली? सेन्सेक्सच्या लॉट साइजिंगची क्वांटिटी आली. सो किती आहे? सो ती आहे 20. ओके, निफ्टीची किती होती? 65. बँक निफ्टीची किती होती? 30. आणि आता सेन्सेक्सची लॉट साइजिंग किती आहे? ती आहे 20 ची. प्रत्येक इंडेक्सची लॉट साइजिंग ही वेगवेगळी आहे. सो नोट डाऊन करून ठेवा, तुमच्या डोक्यामध्ये फिट करून ठेवा की कोणत्या इंडेक्सची लॉट साइजिंग किती आहे. परत एकदा आपण रिव्हिजन करूया. निफ्टीची किती आहे? निफ्टीची आहे 65. बँक निफ्टीची किती आहे? बँक निफ्टीची आहे 30. आणि सेन्सेक्सची किती लॉट साइजिंग आहे? सो 20. आता हे सर्व काय आहे? हे सर्व काय, या साईडला तुम्ही बघत असाल प्रीमियम दिसतात, काय दिसतात, ही राहिली नंतरची. आताच्या व्हिडिओमध्ये लॉट साइजिंग समजले असेलच, कारण की खूप इझी आहे. लॉट साइजिंग म्हणजे काय? इंडेक्स मध्ये ट्रेड करतोय, सो त्या इंडेक्सची व्हॅल्यू, त्या इंडेक्सच्या प्रीमियमची व्हॅल्यू ते काय असते ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजूनच घेऊ. सो या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय लॉट साइजिंग आणि लॉट साइजिंग काय इम्पॉर्टंट असते. काय इम्पॉर्टंट असते, कारण की यावर तुम्ही काय ठेवू शकता? तुमचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो. आणि काय असते लॉट साइजिंग? सो निफ्टीची लॉट साइजिंग काय आहे? किती युनिट भेटतात एका डझन मध्ये किंवा एका पूर्ण लॉट मध्ये? सो निफ्टी मध्ये भेटतात 65. ओके, बँक निफ्टी मध्ये किती भेटतात? बँक निफ्टी मध्ये भेटतात 30. ओके, आणि सेन्सेक्स मध्ये किती भेटतात? सो सेन्सेक्स मध्ये भेटतात 20. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या नसतील. सर्व गोष्टी खूप बेसिक आहेत ज्या की तुम्हाला माहित पाहिजेत. ओके, सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण या लॉट साइजिंगला पूर्ण डिटेल्स मध्ये समजून घ्यायला. काय असते ऑप्शन चेन, कशा पद्धतीने प्रीमियम निवडायचे असतात, कशा पद्धतीने ऍक्च्युअल मध्ये इकडे जाऊन ट्रेड करायचे असतात. ओके, सो हा व्हिडिओ कसा वाटला एकदा मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तुमच्या ट्रेडर मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. आणि जाता जाता लाईक, कमेंट, एक कमेंट एक लाईक तो बनताय, नक्कीच करा. आणि भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तुमच्या फॅमिलीची काळजी नक्की घ्या. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.